Hello, good morning all students. Standard 6, subject General Science, chapter number 8, our skeletal system and the skin. In a previous lecture, we studied and discussed the manelin. A pigment called manelin is present in the cells of the epidermis. The manelin is synthesized in a certain glands in the skin. यामध्ये स्वेट ग्लँड्स, घर्मग्रंथी त्याला म्हणायचं मराठीमध्ये, यूज युअर ब्रेन पॉवर, इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. इन टुडेज लेक्चर वी विल प्रोसीड फॉरवर्ड, सो लेट्स गेट स्टार्टेड. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजेच की निरीक्षण करा आणि चर्चा करा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी एक छोटी बेबी आहे आणि तिची ग्रँडमदर असा आपण ग्राह्य धरूया किंवा अन्य दुसरी कोणतीही व्यक्ती असेल, ओल्ड व्यक्ती. तर ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये ऑब्झर्व युअर स्किन अँड द स्किन ऑफ युअर ग्रँडमदर और ग्रँडफादर आर एनी ओल्ड पीपल इन द हाऊस. की ऑब्झर्व युअर स्किन and the skin of your grandmother or grandfather or any old people in the house. की तुमची त्वचा व तुमची आजी किंवा आजोबाच्या अथवा घरातील वृद्ध व्यक्तीच्या त्वचेचं काय करा, निरीक्षण करा. की ऑब्झर्व युअर स्किन अँड द स्किन ऑफ युअर ग्रँडमदर और ग्रँडफादर और एनी ओल्ड पीपल इन द नेबर किंवा और इन हाऊस. आता व्हॉट ए डिफरन्स डू यू नोटीस. तर यामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो. तर व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस. तर अवर स्किन इज ग्लोविंग अँड टट, TAUT. ओल्ड पर्सन स्किन लुक्स डल अँड श्रंकन. की अवर स्किन इज ग्लोविंग अँड टॉट म्हणजे काय होतात, असं घाड्या पडल्यासारखी किंवा आपण सुरकुतलेली म्हणूया किंवा लूज झालेली स्किन असते. ओल्ड पर्सन स्किन लुक्स डल अँड सर्कन म्हणजे काय होतं, जे ओल्ड पर्सन आहे त्या ओल्ड पर्सनची जी स्किन आहे त्या स्किनवर काय होतात, सुरकुत्या पडतात. म्हणजे त्याचं आन्सर आहे की व्हॉट ए डिफरन्स डू यू नोटीस. अवर स्किन इज ग्लोविंग अँड टॉट. ओल्ड पर्सन स्किन्स लुक्स डल अँड सर्कन. As we grow older, the proportions of the beneath the skin reduces. However, the previously taut skin does not shrink. This causes the wrinkles on the skin of older people. की याचाच अर्थ आपल्याला असा सांगितलेला आहे की जसे वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते, मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही. म्हणून वयस्क व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. म्हणजे ॲज वी ग्रो ओल्डर द प्रोपोर्शन्स ऑफ द बिनीथ द स्किन रिड्युसेस. हाऊएव्हर द प्रिव्हियसली टॉट स्किन डज नॉट श्रिंक. दिस कॉजेस द व्रिंकलेस ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. म्हणजे जे वयस्क व्यक्ती आहे त्या वयस्क व्यक्तीच्या ज्या मांसपेशी आहेत, मसल सेल्स आहेत, ह्या कमी कमी होत चाललेल्या असतात आणि त्यामुळं त्यांची जी स्किन आहे ही स्किन काय होते, लूज पडते. त्यालाच व्रिंकलेस किंवा त्यांच्या स्किनवर काय होतात, सुरकुत्या पडतात. तर डू यू नो, की हे माहिती आहे का तुम्हाला. तर इट इज अ मॅनेलिन अँड दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ अवर हेअर्स टू. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे जे मॅनेलिन आहे त्या मॅनेलिनवरच तुमच्या डोक्याच्या केसाचा जो कलर आहे तो कलर काय असतो, अवलंबून असतो. की इट इज अ मॅनेलिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ युअर हेअर्स टू जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू द प्युअर मॅनेलिन. की ज्या व्यक्तीच्या, तर काय होतं, आपल्या केसाचा रंग मॅनेलिनमुळे ठरतो. काळे गडद केस हे सुद्धा मॅनेलिनमुळेच काळे आणि जे गडद केस आहेत. म्हणजे इट इज द मॅनेलिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ युअर हेअर्स टू जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मॅनेलिन. फाईल द ब्राऊन लाइटर हेअर इज ड्यू टू द सल्फर इन द मॅनेलिन
अँड रेडिश हेअर्स ड्यू टू आयर्न इन द मॅनेलिन. म्हणजेच काय होतं तर भुरे पांढरे केस मॅनेलिनमधील गंधकामुळे, की मॅनेलिनमध्ये असणारा जो सल्फर आहे गंधकामुळे, आणि तांबडे केस हे मॅनेलिनमध्ये असणाऱ्या लोह असल्याने आपल्याला पाहावयाला मिळतात. म्हणजे इट इज अ मॅनेलिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ युअर हेअर्स टू जेट ब्लॅक हेअर्स इज ड्यू टू प्युअर मॅनेलिन. फाईल ब्राऊन लाइटर हेअर्स इज ड्यू टू द सल्फर इन द मॅनेलिन अँड रॅडिश हेअर्स ड्यू टू द आयर्न इन द मॅनेलिन. तर ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे. फॉर द हेल्थ ऑफ युअर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. की आपली त्वचेच्या आरोग्यासाठी ती स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते. म्हणजे फॉर द हेल्थ ऑफ युअर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन, डिटर्मिनिंग बिटवीन अ पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर इज अनसफिशियंट अँड रॉंग. तर त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणे हे अशास्त्रीय गैर असून कृत्रिमरित्या गोरे होण्याचा अट्टास टाळा. की डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन अ पीपल, की डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन अ पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर इज अनसायंटिफिक अँड रॉंग. Avoid the temptation of using artificial means to become fair. म्हणजेच की त्वचेच्या रंगावरून व्यक्तीमध्ये भेदभाव करणे हे अशास्त्रीय गैर असून की कृत्रिमरित्या गोरे होण्याचा अट्टास टाळा असं सांगितलेलं आहे. की जी ओरिजिनल स्किन आहे त्या ओरिजिनल स्किन. तर व्हॉट वी हॅव लर्न, की चॅप्टर नंबर 8मध्ये आपण कोणकोणत्या पॉईंटच्या संदर्भामध्ये माहिती अभ्यासली. ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. की शरीरातील सर्व हाडे व खुर्च्या मिळून अस्थिसंस्था बनते. म्हणजे ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. द स्केलेटन गिव्ज अ शेप अँड सपोर्ट टू द बॉडी. द स्केलेटन गिव्ज शेप अँड सपोर्ट टू द बॉडी, की हाडाच्या सांगाड्यामुळं शरीराला आकार व आधार मिळतो. द स्केलेटन गिव्ज अ शेप अँड सपोर्ट टू द बॉडी. थर्ड, द आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. द आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन, की शरीराच्या बाहेरील आवरणाला त्वचा असे म्हणतात किंवा स्किन म्हणतो आपण. द आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. फोर्थ दिलेला आहे. द स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन परफॉर्म द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द प्रोटेक्टिंग द बॉडी अँड देअर इंटरनल बॉडी पार्ट्स. द स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन परफॉर्म द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ प्रोटेक्टिंग द बॉडी अँड द इंटरनल बॉडी पार्ट्स. की शरीराचे व शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था व त्वचा करतात. नेक्स्ट आहे की वी मस्ट टेक केअर ऑफ युअर स्केलेटन सिस्टीम अँड स्किन. की अस्थिसंस्था व त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. की वी मस्ट टेक केअर ऑफ अवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन. नेक्स्ट आहे दिलेला आहे द स्कल, द रिब केज, द बॅकबोन अँड द बोन्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स आर इन द मेन पार्ट्स ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. की मानवी अस्थिसंस्थेची कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा काना, हात व पाय असे भाग असतात. द स्कल, द रिब केज, द बॅकबोन अँड द बोन्स ऑफ द आर्म्स अँड द लेग्स आर द मेन पार्ट्स ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. द इपिडर्मिस अँड द डर्मिस आर द टू मेन लेयर्स ऑफ अ ह्युमन स्किन. म्हणजेच बाह्यत्वचा आणि अभित्वचा हे त्वचेचे प्रमुख दोन प्रकार आहेत. की मानवी त्वचेचे अंतत्वचा व बाह्यत्वचा असे दोन थर असतात. तर इपिडर्मिस अँड द डर्मिस आर द टू मेन लेयर्स ऑफ द ह्युमन स्किन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 8 यामधला राहिलेला जो लास्ट भाग आहे तो लास्ट भाग आपण अभ्यासलेला आहे. तर ही सर्व विद्यार्थ्यांनी चॅप्टर नंबर 8चा जो असणारा एक्झरसाइज आहे तो काय करायचा आहे, वर्कबुकमध्ये आपलं वर्कबुक ते तुमचं आहे क्लास वर्कबुक यामध्ये काय करायचं आहे, सोडवायचं आहे. थँक्यू.